दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान मध्य रेल्वेवर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। नुकतेच दिवा रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना चालत्या लोकलच्या बंद दरवाजांवर लटकून किंवा जीवघेणा पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याचं समोर आलं। कल्याण पश्चिमेमधल्या बिर्ला कॉलेज रोडवर कारला अचानक आग लागली। गाडीने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ माजली। सुदैवाने चालकाने वेळीच उडी घेतल्याने जीवितहानी टळली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या आडिवली ढोकली प्रभागातल्या नगरसेवक कुणाल पाटील आणि सविता विलास भोईर यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी प्रभागातले नागरिक सुद्धा उपस्थित होते। नवी मुंबईच्या महापे इथं लीलाधर नाईक कंपाऊंड या ठिकाणी आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। लाकडाची वखार आणि पुठ्ठा गोदामाला आग लागली। MIDC आणि नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीला शहरातल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। विशेष म्हणजे सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचं दर्शन घडवत मुस्लिम बांधवांनी सुद्धा या रॅलीचं स्वागत करत हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला। ऑपरेशन सिंदूर नंतर झालेला अर्थसंकल्प हा बदलता वेगळा अर्थसंकल्प आहे। भारताला पुढच्या काळामध्ये आपली निर्यात वाढवायची आहे, त्याला आधार मिळावा म्हणून हा मॅनपॉवर आणि संशोधन वाढवण्यासाठी योग्य अर्थसंकल्प आहे, असं आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी म्हटलं। उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची सांत्वनपर भेट घेतली। गौतम अदानी यांनी मुंबईतल्या सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी जात पवार यांचं सांत्वन केलं। लाखो भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या वाशिमच्या काळामाथा इथं श्री संत औलिया महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली। भाविक या ठिकाणी औलिया महाराजांच्या पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून शेंडीने गाडे ओढत आपलं नवस पूर्ण करतात। लोणावळा शहरामध्ये कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटरसायकली, फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचा लावलेल्या वाहनांवर लोणावळा शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली। या विशेष मोहिमेमुळे नियम मोडणाऱ्यांना चांगलाच दणका बसला। सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली। चांदी प्रति किलो 2,66,000 रुपयांवर घसरली, तर सोन्याची किंमत सुद्धा प्रति तोळा 1,69,000 आली। भिवंडीमध्ये कुत्रा चावल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। उपचाराअभावी मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। सपाचे आमदार रईस शेख यांनी भिवंडी महापालिका आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी केली। समृद्धी महामार्गावर कार अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू झाला। चालकाला डुलकी लागल्याने कारची कंटेनरला धडक बसली। यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी मुलाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला।